तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदाची शपथ घेण्याचा विक्रम केलाय। तसंच मी शपथ घेतो की ऐवजी त्यांनी मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की या शब्दांचा वापर करून वेगळेपणा सिद्ध केलाय। तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जातीने प्रयत्न केले होते। तुम्ही मंत्रिमंडळामध्ये असणं महत्त्वाचं आहे, तुमच्याशिवाय आम्ही देखील मंत्रिमंडळात बसणार नाही अशी निर्वाणीची भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली। आणि या सगळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्त्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।